आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती जाऊन आणि दुकानदारांशी बोलून यादी काढली की 1,500 काय काय होतं. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की बादली, भांडी, डबे, प्लास्टिकच्या वस्तू, अगदी वर्षभर थोडे पैसे जमवले तर प्रेशर कुकर किंवा मिक्सर अशा सुद्धा गोष्टी त्याच्यात येऊ शकतात. पण मी महिलांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना त्या म्हणाल्या की गळणारं भांडं असतं बाथरूममध्ये, ती बादलीसुद्धा आम्हाला त्याच्यात बदलता येते. त्यामुळे आमच्या दृष्टीने 1,500 रुपयाची किंमत फार मोठी आहे. कारण आमच्या लेकरांना लागणारे ड्रेस आहेत, शाळेला लागणाऱ्या वस्तू आहेत, चप्पल आहेत, बूट आहेत की ज्या उशिरा मिळतात. तर त्या गोष्टी आम्हाला मिळतात आणि आजारपणात औषधसुद्धा घेता येतं. बरं, सरकारने तिकीट अर्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्त्रिया आता म्हणतात की मी जाऊन येते अर्ध्या तिकिटामध्ये. त्यातून जे वयाने जास्त आहेत, 60च्या वरचे नवरा बायको, त्यांना कधी नव्हे ते एकमेकाबरोबर फिरायला जायला पण चान्स मिळतो. कारण दोघांनाही तिकिटाच्या मध्ये सवलत आहे. आणि बऱ्याचशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मी बघते की स्त्रियांची संख्या जास्त असते कारण त्या त्याच्यामध्ये बाहेर आता पडायला लागतात.